तर आजचा आपला हा चॅट किंवा लेखक आपल्या भेटीला अंतर्गत आपण मनोज दाणी यांच्याबरोबर गप्पा मारत आहोत आता. आणि त्यांचं जे नवीनच पुस्तक आलंय, बॅटल ऑफ पानिपत इन लाईट ऑफ रिडिस्कवर्ड पेंटिंग्स, त्यामधल्या त्या पुस्तकाची प्रोसेस, पुस्तकातनं येणारी माहिती, पुस्तक आपण कुठे खरेदी करू शकतो, पुस्तकाची किंमत किती, आणि पुस्तक तयार होण्याचा जो एकंदर काय सगळा प्रवास होता, त्याचा काय अनुभव होता, तो आपण या निमित्ताने जाणून घेऊ. आणि त्याबरोबरच आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जे खास सगळे मित्र आहेत आपले, त्यांच्यासाठी आजचा हा लाईव्ह स्ट्रीम आहे. आणि त्यांचे काही जे प्रश्न आहेत पानिपत बद्दल, पुस्तकाबद्दल, ते आपण इथं जाणून घेणार आहोत. पहिला व्ह्युअर आपल्याला बहुतेक जॉईन झालाय. जय श्रीराम. जय माणसं. ओके. अजून एक थोडं असं होतं ना की मी एकदा ज्यावेळी प्रकाशन केलं त्यावेळी ते समारंभ, ते आयोजन, परत ते विक्री, त्यामुळे तिथे बरीच घाई होती आणि ते मला फार पटकन करावं लागलं. तर हे जे आपले सगळे व्ह्युअर्स आहेत, त्यातले काही लोक प्रत्यक्ष आले होते, भेटले होते, पण बरोबर. त्यांना कधी असं व्यवस्थित निवांत वेळ देता आला नाही. तेही एक कारण होतं की बऱ्याच जणांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि व्हिडिओज तर कायम बघतच असतात लोक. तर त्यांना काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा काही निवांत विचारायचं असेल तर त्याच्यासाठी हा वेळ ठेवावा असं एक होतं. बरोबर. आणि येतात आणि पुस्तक सगळ्यांना आवडलंय, त्याबद्दलच्या आपल्याला कमेंट्स आल्या. पुस्तकाचा आपण जो बुक पब्लिकेशनचा व्हिडिओ रिलीज केला, त्यावरती पण फीडबॅक चांगला होता. जवळपास 6,000-7,000 लोकांनी आतापर्यंत तो पाहिलाय. त्या निमित्ताने आता आहेत एक 10-15 मित्र आपले जॉईन झालेत स्ट्रीमला. शिनिल, ऋषिकेश, जय, राधेय, गौरव, चैतन्य, सगळ्यांचे स्वागत. तुम्हाला काही पानिपत विषयी आणि मनोजला जे विचारण्याचे खास प्रश्न असतील, शिनिल एस्पेशली तू पुस्तक घेतलंयस, तू पुस्तक वाचलंयस, पुस्तकाचा फीडबॅक तुला द्यावा असं वाटत असेल, त्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही सगळेजण नक्की विचारू शकता. हो. आणि त्यानंतरही अजून काही चित्र नवीन, काही स्पेशल पाहायचे असतील तरी जरूर विचारा आणि आपण जे काय माझ्या लॅपटॉपवर आहे ते मी शेअर करू शकतो. नक्की. मला वाटतं आपण सुरू करूया. प्रश्न एक येत राहतील. हो. तर पहिले म्हणजे मला हा प्रश्न असा आलाय की व्हिज्युअल पुस्तक करावं असं तुझ्या डोक्यात काय आलं? जनरली जे काय आपले इतिहास अभ्यासक आहे किंवा जी काय परंपरा आपल्याकडे इतिहास अभ्यासकांची सगळी आलेली आहे, ही सगळी परंपरा जी आहे ती सोर्सेस चेक करणे, सोर्सेस पब्लिश करणे किंवा सोर्सेस मधनं आकलन करून त्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं किंवा त्यातनं इतिहास काय प्रकट होतोय तो लोकांपर्यंत पोहोचवणे. एक व्हिज्युअल अप्रोच हा थोडासा वेगळा होता. बट स्टिकिंग टू सोर्सेस, म्हणजे जनरली इतिहासाचा व्हिज्युअल अप्रोच जेव्हा लोक घेतात तेव्हा ते कॉफी टेबल बुक सारखं काहीतरी तयार होतं की ज्याच्यामध्ये चित्र असतात, इतिहास फारसा काही दर्शन होईल त्यातनं असं वाटत नाही. हे एक मिश्रण असं कसं तुला करावं असं वाटलं? तर यात असं आहे ना की मुळात आपले जे इतिहास संशोधनाविषयीचे जे विचार आहेत किंवा आपल्या ज्या पद्धती आहेत, आपण अजूनही एक 50 एक वर्ष जगाच्या मागे आहोत. तर झालंय काय की आजकालच्या जगात हिस्ट्री म्हणजे फक्त रिटर्न असं नाही मानत कोणी. तर आर्ट हिस्ट्री नावाचा प्रकार असतो किंवा आर्किटेक्चर हिस्ट्री नावाचा प्रकार असतो किंवा इन जनरल लोककथांमधून इतिहास असाही एक प्रकार असतो किंवा म्हणजे आपल्या बखरी ज्या आहेत त्या तिथे फिट बसतील. तर हे सगळी जी नवीन जेनर्स आहेत ना, ही मागच्या काही वर्षात म्हणजे बाहेर वेस्टर्न पद्धतीत आहेत. आणि मला एक असं जाणवलं फार की आपण एकाच चाकोरीत आहोत की जुना कागद शोधायचा, तो मी पहिला शोधला म्हणून मी छापायचा, दुसऱ्यांना कोणाला द्यायचा नाही. आणि नंतर असं काहीतरी केलं की मग त्यातून एक पुस्तक काढायचं. पण आता ह्यात प्रॉब्लेम असा होतो की जुनी कागद जे काढलंय ते राजवाड्यांनी काढलंय भरपूर शोधून. राजवाड्यांच्या आधी एक अ, वासुदेवशास्त्री खरे होते, त्यांनी काढले. त्याच्यानंतर अनेक लोकांनी काढले म्हणजे अगदी तात्या खरे होते शेवटपर्यंत. त्यांनी अनेक कागद काढले शोधून. तर असे फार कष्टाची कामं आहेत आणि हे प्रत्येक संशोधकांनी शोधून काढले, की पुढच्या संशोधकांसाठी कमी होतात ना, तर आपण आता कुठून काढायचे ते पेपर्स? हा प्रॉब्लेम निर्माण होतो. तर नवीन काय? तर नवीन हे असं की यातल्या बऱ्याच लोकांनी पेंटिंग्सचा शोध घेतलेला नाही. म्हणजे
मला असं आढळलं, की एक भारत इतिहास संशोधक मंडळात एक सरदार मुजुमदार होते किंवा हं, खाजगीवाले होते. हं. तर त्यांचे चित्रांचे संग्रह होते आणि त्याच्यानंतर गहखरांनी चित्रांच्या बद्दल लिहिलेलं आहे. बरोबर. नंतर एक बाटे म्हणून होते, त्यांनी चित्रांबद्दल लिहिलेलं आहे आणि कमल चव्हाण आणि अजून एक आहेत त्या उषा रानडे या दोघांनी चित्रांबद्दल लिहिलेलं आहे. पण ही नावं सोडली तर कोणीही चित्रांवर काम केलेलं मला दिसलं नाही आणि तिथूनच मला असं दिसलं, की हा एक ओरिजिनल एरिया आहे हं, आणि हा एक नवीन एरिया आहे आणि असे कमी एरिया आपल्याला मराठी इतिहासात दिसतात. म्हणून मी त्या मार्गाने गेलो. हं, 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 हं. त्यामुळे ते एक इंटरेस्टिंग वेगळा अप्रोच आलाय. म्हणजे चित्रातून प्रकट होणारा इतिहास. असं काहीतरी पहिल्यांदाच ते डोळ्यासमोर आलं खरं. यापूर्वीची जी आर्टिस्टिक व्ह्यूनी तयार झालेली पुस्तकं होती. मग त्यामध्ये हो, आर्किओलॉजी डिपार्टमेंटने रिलीज केलेली होती. तर त्यामध्ये त्यांचा आर्किओलॉजिकल, आर्टिस्टिक आणि जिओग्राफिक अप्रोच जास्त होता. याच्यामध्ये आपल्याला सोर्सेस ऑफ हिस्ट्री दाखवायची आहेत आणि ती दाखवताना सुद्धा चित्रातून दाखवायची. म्हणजे गमतीदार एक गोष्ट सांगतो, की अहमद शाह अब्दालीचा नाक आणि एक नाकपुडी आणि कान त्याचा नादिर शहाने कापला होता. कारण त्याची काय दंतकथा एक त्याच्याशी जुळलेली, की त्याला जो कोण फकीर भेटला होता, त्याने सांगितलं, की "या मुलामध्ये राजलक्षणं आहेत आणि हा पुढे जाऊन राज्यकर्ता होईल." तर म्हणून त्याने त्याचं ते एक नाकपुडी आणि एक कान कापला अशी ती दंतकथा आहे. तर ते तुझ्या पुस्तकामध्ये जेव्हा ते अब्दालीचं चित्र पाहिलं, तर त्या अब्दालीच्या चित्रामध्ये त्याच्या नाकाजवळ ती लाल रंगाची रेष दिसून येते अशी ते लालसर केलेले नाकपुडीजवळ. ते कदाचित चित्रकाराचं आहे, की मुद्दाम ती गोष्ट दाखवण्यासाठी त्यांनी केलंय, असं दिसत नाही. पण ह्या बारीक-बारीक गोष्टी ज्या आहेत, त्या चित्रातून अशा डोकावताना दिसतात आपल्याला. हो ना. तर खरं तर असं आहे ना, की त्या अब्दालीच्या नाकाच्या घावावरती बरेच क्लेम्स आहेत. म्हणजे शीख म्हणतात, की त्याने ज्यावेळी आपलं अ, अमृतसरचं जे मंदिर हरमंदिर साहिब आहे, तिथे अब्दाली गेला आणि त्याने तिथे ते मंदिर उडवून लावायचा प्रयत्न केला सुरुंग लावून. हं, हं. तर त्यावेळी जी एक वीट ओढली, ती त्याच्या नाकाला लागली आणि त्याला अच्छा. घाव झाला. आणि तिथे त्या घावाने त्याला पुढे जखम चिघळून जाऊन तो त्याने मेला, असं शीख लोकांचं म्हणणं आहे. बरं. तर प्रॉब्लेम असा आहे, की ते प्रत्येकाचं म्हणणं आहे, की त्याच्या नाकावर घाव होता हे शुअर आहे. पण प्रत्येकाचं हां, म्हणणं आहे, की ते आम्ही केला असं आहे ते. हां. त्यामुळे ते नादिरशहापासून अगदी शिखांपर्यंत प्रत्येकाने त्याच्यावर क्लेम टाकलेला आहे. काही लोकं म्हणतात, की त्याला कुठलातरी विकार होता. म्हणजे आता हं, शिजवलकरांचं असं म्हणणं आहे, की तो विलासी होता आणि त्यातून होणाऱ्या अनेक विकारांपैकी त्याला एक झाला होता आणि म्हणून त्याच्या नाकावरती घाव होता. हं, हं. तर असं एका लक्षणावर अनेक लोकांनी कमेंट्स केलेले आहेत. हं, हं, हं. आणि कसं आहे ते, की ज्यावेळी तुम्ही ते प्रत्यक्ष चित्रात पाहता, त्यावेळी इट्स अ व्हिज्युअल कन्फर्मेशन, की हे सगळ्या लोकांच्या आख्यायिका का होत्या? हं, हं. कारण इट वॉज वन ऑफ द प्रॉमिनंट फीचर्स आणि तसं असेल तर देन यू हॅव टू एक्सप्लेन इट. म्हणून या लोकांनी त्या कथा निर्माण केल्या. तर जोपर्यंत ते व्हिज्युअल रेकॉर्ड मिळत नाही ना, तोपर्यंत आपण असं नाही सांगू शकत, की तिथे किती 1 सेंटीमीटर होता, की 5 होता, की काय घाव होता, की कुठे होता. तर त्या दृष्टीने व्हिज्युअल काही युनिक असतात. म्हणजे ते अशी माहिती जी आहे, ती कितीही तुम्ही टेक्स्टमध्ये पाहिली, तरी ती मिळत नाही. व्हिज्युअलमध्ये एका सेकंदात ती कळून जाते. हां आणि ते एकच चित्र नाही ना 2-2 त्या याच्यामध्ये पहा ना, हो. पानिपतचं जे मोठं आपल्याला ब्रिटिश लायब्ररीमध्ये चित्र दिसतं. पूर्ण युद्ध ज्याच्यामध्ये दाखवलंय. अहमद शाह हं, हं. अब्दाली एकटा त्याच्यामध्ये रंगीत दाखवलाय. बाकी सगळे ते टू कलरमध्ये पेंटिंग आहे. तर ते अब्दालीला बघताना त्याच्यावर झूम करून पाहिलं तर तिथेही ते लाल डॉट्स दिसतात. तर ते आधी मला वाटलं की कदाचित चित्रकाराचा तिथं रंग लागला रंग असेल. सांडलाय वगैरे, वगैरे हां. ना. ते मग प्रतिवाद करतात. अनेक लोकं करतात त्याबद्दल, की कदाचित तो हं. रंगाचा हात लागलाय किंवा काय. पण ते नेमकं तिथेच आणि पुन्हा तू जे पेंटिंग पब्लिश केलं त्याच्यातही तो तिथेच दिसतो. तर ते महत्वाचं आहे ते. अ, हो. अजून एक महत्वाचं याच्यातनं दिसलं म्हणजे, की विश्वासरावांची पेंटिंग फारशी दिसत नाहीत कुठे आणि एक विश्वासरावांचं पेंटिंग तुला मिळालं, या निमित्ताने पब्लिश करता आलं. विश्वासरावांच्या रूपाबद्दल अ, बखरकारांनी लिहून ठेवलंय. विश्वासराव किती सुंदर होते याबद्दलचे काही उल्लेख मिळतात आपल्याला, की पुरुषात विश्वासराव आणि स्त्रियात मस्तानी शमशेर बहादूरची आई ह्या देखणे होते सगळ्यात असे उल्लेख मिळतात आपल्याला. त्यामुळे ते विश्वासरावाचं चित्र तुला कसं मिळालं? तर कसं आहे ना, की शक्यतो काय होतं, की जी लोकं ज्या ठिकाणी असतात, त्याच्या आसपास आपल्याला चित्र मिळतात. म्हणजे मराठे पेशवे यांची चित्र आपल्याला महाराष्ट्रातच मिळतात जास्त करून.
तर त्याच अनुषंगाने मी ज्यावेळी मागे म्हणलंच होतं त्याप्रमाणे ग. खरे यांचे लेख वाचले आणि त्यांनी मंडळातली चित्र असं एक भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात लेख लिहिलेला आहे. हं, हं. तर त्या लेखात त्यांनी मंडळाच्या संग्रहात त्यावेळी साधारण 1000 चित्र होती हं, हं. आणि आता साधारण एक 1200-1300 आहेत. तर फार फरक नाहीये त्यात. तर त्या चित्रांच्या बद्दल एक त्यांनी लेखात असं लिहिलंय, की त्यांनी एक ओव्हरव्ह्यू घेतलाय, की बेसिकली 4-5 पानात त्यांनी कॅटलॉग बनवलाय, हं, की हं. आमच्याकडे हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे. तर त्यात मला एक उल्लेख सापडला, की नारोशंकर विश्वासराव यांचं एक चित्र आपल्याकडे मंडळात आहे. हं, हं. तर त्यावर मला ही माहिती कळली, की ते होतं म्हणजे खरे असेपर्यंत 85-86 सालापर्यंत ते असावं. हं, हं. आणि मी ज्यावेळी मंडळात तपास केला, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, की असं काही चित्रच आमच्याकडे नाही. अच्छा. मग मग मला आता ते थोडासा धक्का बसला, की एवढं महत्वाचं चित्र आणि ते मंडळातून कोणी गायब केलंय की काय? म्हणजे काय मध्ये झालं याचा काही पत्ता लागत नव्हता. हं, हं. तर शेवटी मी मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य यांना सगळ्यांना तिथे ते विचारलं आणि कुलकर्णी मॅडम ज्या आहेत त्यांना ते चित्र कुठे आहे ते माहीत होतं. तर हं, हं. हे चित्र त्यांच्या संग्रहात नव्हतं. त्याला फ्रेम केली होती आणि ते कोणत्यातरी भिंतीवर मागे लावलेलं होतं. बरं. तर ती भिंत कुलकर्णी मॅडमनी शोधून मग मला त्याचा फोटो देऊन मग आम्ही तो छापला. तर अशी त्या चित्राची कथा आहे. तर ते काही मी शोधलंय असं नाहीये. खऱ्यांनी ते आधीच लिहून ठेवलंय. पण ते मधला काळ गायब होतं आणि आपली त्रैमासिकही तशी काही फार अवेलेबल नाहीयेत. त्यामुळे त्यातलाही उल्लेख कोणाला माहीत असायची शक्यता नव्हती. पण पानिपतच्या निमित्ताने ते शोध घेऊन त्याचा सुदैवाने मला त्याचा फोटो मिळाला आणि मग तो छापता आला. कारण मी पाहिलेलं हे एकमेव आहे आणि असं चित्र दुसरीकडे कुठे नाहीये विश्वासार्ह. हं. त्यासोबतच म्हणजे शिंदेशाही इतिहासाची साधनेमध्ये दत्ताजी शिंद्यांचं एक त्यांनी काय म्हणता येईल आपल्याला स्केचमध्ये कन्व्हर्ट केलेलं किंवा सिंगल कलरमध्ये कन्व्हर्ट केलेलं एक चित्र आलेलं होतं. आणि इंटरनेटवरती त्याच्या पी-डी-एफ्स आहेत त्यामुळे त्याची क्वालिटी जरा खराब होती फारच. पण ते चित्र रंगीत प्रकारामध्ये तुला मिळालं. तर ते पण एक छान चित्र आहे कारण दत्ताजी शिंद्यांची फारशी चित्र अवेलेबल नाहीयेत. आपण मागे एक सिंदखेडचं चित्र पाहिलं होतं, की ज्याच्यामध्ये दत्ताजींना दाखवलेलं आहे आणि त्याबद्दल त्यासोबतच मराठे जे आहेत ते बंदुकी घेऊन तिथे दाखवलेले होते आणि आता तुझ्या पुस्तकामध्ये आलेलं दत्ताजी शिंद्यांचं मोठं चित्र आहे, जे स्पेशल दत्ताजी शिंद्यांचं चित्र आहे. त्याबद्दल काय सांगशील? हो, तर त्याची कथा अशीच आहे, की मी बेसिकली विचारत होतो अभ्यासकांना, की ज्यांना याच्यात रस आहे, की दत्ताजी शिंद्यांचं चित्र पाहिलंय का? तर मला कोणाकडूनच ही माहिती मिळाली नाही आणि शिंदेशाही इतिहासाची साधनं आपल्या दासबोध.com वरती आहेत. हं, तर हं. त्यातलं चित्र मी पाहिलंय. तर माझी अशी कल्पना झाली होती, की हे चित्र ब्लॅक एंड व्हाईटच असणार आहे किंवा काहीतरी आपलं एक साध्या लाईननी फॅसिमाईल टाइप असं काहीतरी केलेलं असणार आहे. कारण ते त्यात इतकं वाईट दिसतं त्या पुस्तकात, की त्यातनं काही कल्पना येत नाही. आणि ज्यावेळी मी स्वतः मागच्या वर्षी भारत इतिहास संशोधक मंडळात गेलो होतो, तिथे मी ते पुस्तक मला योगायोगानेच ते पुस्तक मिळालं, की कुणीतरी ते बघत होतं आणि मग मी ते म्हटलं, "मला द्या." मग मी ते घेतलं आणि तिथे पाहिलं. तर त्यात जयाप्पा शिंदे यांचंही चित्र आहे आणि दत्ताजी शिंदे यांचंही चित्र आहे. मग मी ते तिथे स्कॅन करून घेतलं हं, हं. आणि त्यातून ते मग मला मिळालं. म्हणजे एकदा ते तिथे प्रसिद्ध झालं, की मग आय थिंक दत्ताजी शिंदेचं काही महोत्सव किंवा काही एक पुण्यतिथी वगैरे साजरी केली जाते. त्या लोकांनी ते घेतलंय. हं, हं. उदय कुलकर्णींनी ते घेतलंय. आता ते आपल्याला मेनस्ट्रीम झालेलं काही दिवसात दिसेल, की काय हां. लोकांनी ते याच्यामुळे हे होतं, की ते प्रवाहात येतात चित्र आणि मग हो. जी चुकीची चित्र असतात किंवा जी काल्पनिक चित्र असतात, ती हळू-हळू बाहेर जायला लागतात. त्याच्यामुळे आता आमची पण ती अडचण झाली, की पानिपतवरती जेव्हा आपण ही 5 भागांची मालिका केली सगळी, तर त्यावेळेस जी कॅरेक्टर्स बनवायची होती किंवा जी चित्र आपल्याला डिजिटली काढून घ्यायची होती, तर ती काढून घेताना आपण जास्तीत जास्त जी ओरिजिनल चित्र अवेलेबल कुठली आहेत, त्यांच्यावरतीच ट्रेसअप किंवा डिजिटल रिक्रिएशन करण्याचा त्यांचा प्रयत्न केला. मग ज्यांची अवेलेबल नाहीयेत, त्याबद्दल आपल्याला थोडीशी ती लिबर्टी जी असते, तर ती थोडीशी मुक्ती घ्यावी लागली. पण मग दत्ताजी शिंदे, तर ते त्याच्यावरनं आपल्याला तसंच्या तसं काढता आलं. भाऊंचं काढता आलं, अब्दाली काढता आला. का तर ती चित्र उपलब्ध होती. इतरांचे आपल्याला प्रश्न यायला लागलेत एक-एक. तर एक-एक प्रश्न घेऊया आपण. हे हो. पुस्तक फक्त इंग्लिशमध्येच येणार आहे का? मराठीमध्ये येण्याचा काही प्लॅन आहे का? अ,
ते काय होतं ना, की मला तो निर्णय थोडा अवघड गेला. पण मी तो असा का घेतला निर्णय कारण आपण एक पाहतो, की मराठी इतिहास किंवा मराठी यांच्याबद्दल विलियम डॅलरम्पल किंवा ऑड्रे कृष्के या बाई लिहितात आणि काय त्यांच्या मनात येईल ते लिहितात. हं, तर एक इंग्लिश जागतिक लेव्हलवर त्यांना कोणी आर्ग्यू करायला कोणी नको का? आणि तसं जर करायचं असेल, हं, हं, तर ते त्यांना समजेल अशा भाषेत आपल्याला लिहावं लागणार ना. हं, तर त्यामुळे मी इंग्रजीत लिहायचा निर्णय याच्यासाठीही घेतला. आणि दुसरं असं की हरियाणापासून, पंजाबपासून, गोव्यापासून किंवा आपल्या अ, अमेरिकेपासून, ऑस्ट्रेलियापासून, सौदीपासून मला ठिकठिकाणी लोकं येतात आणि विचारतात. हं, आणि स्पेशली आपलं ठीक आहे की आपण मराठी बोलू शकतो, समजू शकतो. पण आपल्या पुढची जी पिढी आहे, आपली जी मुलं आहेत, जी शाळेत, कॉलेजात आहेत, हं, हं, त्यांना इंग्लिश ही भाषा जे विशेषतः भारताच्या बाहेर राहतात, त्यांना ती भाषा नॅचरली येते. आणि दुसरं असं की महाराष्ट्रातले एक 60-70% का होईना, ज्यांना इतिहासात रस आहे, ते इंग्लिश वाचू शकतात बऱ्यापैकी. हं, हं, आणि चित्र हा फॉर्मॅट मेन असल्यामुळे व्हिज्युअल भाषेची अडचण नाही. असे लक्षात घेऊन मी ते इंग्रजी केलं कारण ग्लोबल रीच आहे त्याला. बरोबर आहे. आता मराठीत करायचं झालं, तर ते मराठीत नक्कीच करता येईल, त्याला काही शंका नाही. हं, हं, पण असं आहे की हे पुस्तक प्रकाशन, डिस्ट्रिब्युशन आणि त्याच्या मार्केटिंग याची जबाबदारी मी स्वतःच घेतल्यामुळे हं, मला एका वेळी ह्या कामाला न्याय देणं जरुरी आहे. तर या पुस्तकाच्या कॉप्या जर भरपूर लवकर गेल्या, तर मग मला मराठी पुस्तकावरती लक्ष द्यायला जास्त वेळ मिळेल, हे आहे. हं, हं, आणि दुसरा माझा असा हेतू आहे, की हे इंग्लिश टू मराठी करण्यात काही मजा नाही. म्हणजे तुम्ही इंग्लिशही घेऊ शकता, मराठी घेऊ शकता. पण मला मराठीमध्ये वेगळा प्रयोग करायचा आहे आणि कसं आहे, की त्याची जी रूपरेषा आहे, ती माझ्या मनात अजून एवढी क्लिअर नाही आहे, की हं, ह्यात आता आपल्याला बरेच प्रयोग करता येतील, की यातली जी मिसिंग माहिती आहे ती देता येईल किंवा ही जी प्रिन्सिपल कॅरेक्टर्स घेतलेली आहेत, त्यांची माहिती अगदी थोडक्यात दिलेली आहे. हं, हं, तर हं, तसं न करता प्रत्येकाला एक 10 ते 15 पानं देता येतील किंवा जे आता ह्याची किंमत जी आहे ही 1,500 झाली आहे. पण 1,500 ही किंमत मराठी वाचकांच्या दृष्टीने जास्त होते. हं, तर ही किंमत कमी करून किती कमी करता येईल ह्यात मॅन्युफॅक्चरिंग करताना किंवा ऑफसेट प्रिंटिंग करताना अनेक ऑप्टिमायझेशन करता येतात. तर ही सगळी करावी लागतील ना, मग त्या पुस्तकाला काहीतरी वेगळेपण आणि काहीतरी जे सामान्य माणूस अफोर्ड करू शकेल, अशा स्वरूपात काहीतरी करता येईल ना. तर तसं करावं म्हणून मी त्याला वेळ देतोय. नाहीतर मग काय की मला बऱ्याच लोकांनी विचारलंही आहे, की "मी तुमचं पुस्तक घेतो, मराठीत लिहितो आणि तुम्ही फक्त शिक्का मारा आणि आम्ही पब्लिश करू." तर त्यात काही मग नवीन नाही ना आणि कसं ना, की ते इट्स जस्ट लाइक की तुमचं एक प्रॉडक्ट हिट झालं, त्याची कॉपी करा. त्यात काय मग अर्थ राहत नाही, असं मला वाटतं. म्हणून मी त्याला थोडा वेळ देतोय. अच्छा. एक अजून प्रश्न आलाय. राधेय विचारतोय, की बॅटलफील्ड ऑफ पानिपतवर म्हणजे बॅटलफील्डचं जसं एक चित्र ब्रिटिश लायब्ररीमध्ये पब्लिश्ड आहे, ते सोडलं तर अजून काही बॅटलफील्डची चित्र मिळतात का आपल्याला? आहे ना, की मी जे पुस्तकात दिलंय ना, की पुस्तकात अजून दुसरं चित्र आहे, की जे दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये आहे. तर ते तुम्ही बॅटलफील्डचंच म्हणू शकता आणि ते तसं आहेही. कारण त्यात तुम्हाला अब्दाली एका बाजूने मार्चिंग करून येताना दिसतो आणि दुसऱ्या बाजूने ना, की आपल्याला मराठ्यांच्या कॅम्प म्हणजे एक अशी गोल छावणी आहे आणि त्या गोल छावणीमध्ये वरती लढणारे मराठे आणि खाली पळणारे मराठे असं हं, दिसतं. तर तेही बॅटलफील्डचंच चित्र आहे. आता कसं आहे ते, की आपल्याला चित्र म्हणजे फोटो आणि आपण कसं सुरुवात करतो. तर तशा स्वरूपाचं जे आहे ते ब्रिटिश लायब्ररीतलं चित्र हे जास्त जुळणार आहे त्या पद्धतीला. हं, हं, हं. पण आता ते काय आहे, की त्या आर्टिस्टने तिथे एक आपली कल्पनाशक्ती वापरली आहे. मी एक मिनिट हे चित्रही तुम्हाला दाखवतो. हो, हो. म्हणजे तुम्हाला त्याचा संदर्भ लागेल. अं, आता हे ते चित्र आहे. आणि तुम्ही जर पाहिलत तर डाव्या बाजूने आता मी त्याला झूम करतोय थोडं पण ते सबंध दिसावं असं आहे. तर डाव्या बाजूने हे जे दिसतायत हे अब्दालीचे सैनिक, त्याचे किझलबाश आणि या बाजूला दिसते ती मराठा छावणी. तर हे बॅटलफील्डचं चित्र म्हणायला हरकत नाही. कारण याच्यात ते पानिपतची रणभूमी आणि बॅटलची पहाटेची स्टेज या बाजूला आहे आणि संध्याकाळची स्टेज या बाजूला आहे. त्यामुळे ते असं
ओळीने वाचावं लागतं टेक्स्टसारखं, की अब्दाली आणि इकडे आला, नंतर शुजा आणि नजीब इकडून आले आणि मग तिथे वरती इथे लढाई झाली. नंतर हे जे तुम्हाला मराठी सैनिक थोडे लढताना दिसतात. त्यानंतर त्यांची कत्तल झाली. त्यांची प्रेतं इथे खंदकात पडली आणि हा भाऊंचा घोडा आणि हत्ती हा तिथे आपल्याला हं, हं. विना मालकांचा दिसतोय. म्हणजे भाऊंचा घोडा आणि विश्वासरावांचा हत्ती असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यानंतर हे अफगाण सैनिक यांचा पाठलाग करतात. म्हणजे हे त्यांनी थोडक्यात अशी एक स्टोरी सांगितली आहे. म्हणजे लढाईच्या 5-6 स्टेजेस 2 चित्रात त्यांनी बसवल्या आहेत. हं. तर हे आणि काही हां, बरं. लिहिणारा जो आहे, तो तजेल्ली अली शाह तुझुकी असफियावाला, तो लेफ्ट टू राइट लिहिणारा आहे. हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हो, 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 हो. तर ते त्याच्यामुळे मग त्याने सुरुवात करताना ती डावीकडून उजवीकडे चित्र नेलंय असं. उजवीकडून हां. डावीकडे नेण्याच्या ऐवजी. अगदी बरोबर. तर तसं करत त्यांनी ते चित्र म्हणजे असं लेखाचं एक्सटेन्शन केलेलं आहे. तर त्या पद्धतीचं हे रणभूमीचं चित्र आहे. आणि दुसरं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की त्यावेळी हजर असणाऱ्यांपैकी कोणी चित्रकार नव्हता. म्हणजे आपल्याकडे तरी अजून तो मिळालेला नाही. त्यामुळे चित्र हे एकच आहे आणि ते पाश्चात्य पद्धतीने काढलेलं आहे, कारण बहुतेक त्यात कर्नल जँटील याचा कदाचित हात असावा, अशी माझी शंका आहे. तर त्यामुळे अच्छा. त्याने फ्रेंच पद्धतीने थोडंसं त्यात वास्तवता आणायचा प्रयत्न केलेला आहे. कारण ती रणभूमीवरची पोझिशन्स आणि ती मॅच केलेली आहे त्याच्यावरती. असं आपण साधारण पाहत नाही. म्हणजे आपला भर कायम त्याचा इसेन्स किंवा स्टोरी सांगण्यावर असतो. आपल्याला ते असं रिअलचं फार ओढ नसतं. तर हं. त्यामुळे मला असं वाटतं, की हे टेक्निकली रणभूमीचं असलं तरी तुम्ही ज्या अर्थाने विचारताय, त्या अर्थाने हे एकच आहे. हं. हा जेंटिल नकाशा काढण्यात पण तरबेज होता ना? तर त्यांनी काढलेले नकाशेही उपलब्ध आहेत ना हो, बरेच, हो, जेंटिलने काढलेले. हो. पुढचे पाश्चात्य काही प्रश्न लोकांना आहेत का हे आपल्याला? हो, पाश्चात्य लोकांना हे फार आहे, की म्हणजे सायन्सेस आणि नकाशे आणि हे सगळे वास्तववादी व्हावेत, की ॲक्चुअल डिस्टन्सेस, ॲक्चुअल सर्व्हेनुसार व्हावे, असा त्यांचा प्रयत्न असतो. हं, हं. पुढचा प्रश्न आलाय, की मल्हारराव होळकरांचं खरं चित्र उपलब्ध आहे का? हो, आहेत ना. मल्हारराव होळकरांची भरपूर चित्रं आहेत आणि ती सालारजंग म्युझियममध्ये आहेत बेसिकली. तर मी तुम्हाला जे पुस्तकात एक दिलेलं आहे तेही दाखवू शकतो. पण तुम्ही ते पहाच पुस्तकात आणि मी पाहिजे तर आत्ता ते शोधून तुम्हाला देऊ शकतो. एक 2 मिनिटात देतोच. अ, हां. मल्हाररावांचं काय झालंय, की त्यांच्या चित्रांच्या कॉपीज आहेत. म्हणजे एक कॉपी डिजिटल छान आहे. रिक्रिएशन त्याचं जे केलेलं आहे, ते एक Wikipediaवरती आहे. पण ते डिजिटली हो. रिक्रिएट केलेलं चित्र आहे. राइट. पण जे ओरिजिनल आहे ना, तेही आहे आणि ते समकालीनही आहे. कारण एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, की मल्हारराव हे माळव्यात होते. हं, आता माळवा हा राजस्थानच्या अगदी जवळ आहे आणि तिथे माळव्यातही चित्रकारांची परंपरा मोठी आहे, की अगदी म्हणजे मोगल राज्याच्या आधीपासूनही माळव्याची ॲक्चुअली परंपरा आहे. तिथे चित्रकला जुनी आहे तिथे खूप. हं, तर त्यामुळं या उत्तरेत गेलेले सरदार जे आहेत ना, त्यांना ते खूप सोपं आहे. आता तुम्ही हे मल्हाररावांचं चित्र पाहत असाल, तर हे ओरिजिनल मल्हाररावांचं चित्र आहे. हे बुंदीच्या चित्रकाराने काढलेलं आहे आणि बुंदी कोटा हे इंदौर ग्वाल्हेरच्या अगदी जवळ होतं. त्यामुळे त्यांना ते प्रत्यक्ष त्यांना मल्हाररावांना पाहून त्यांना चित्र काढण्यास सोपं होतं. हं, तर हं, तुम्ही त्यांचं नावही लिहिलेलं आहे त्याच्यात अर्थात. पण तुम्ही टिपिकल जर पाहिलत तर कुत्रा आहे इथे तो असतो आणि मागे हुजरा आहे जो चौकीनं वारा घालतोय म्हणजे ह्यांचा हं, दर्जा मोठा आहे सरदाराचा हे दिसतं आणि हं, हुक्का आहे आणि पान वगैरे आहे. त्यामुळे पगडी पेशवाई असली तरी बाकी आपल्याला हे मल्हारराव आहेत हे सांगता येतं. हं, ते ते कपाळावरचं गंध छान गंध आहे. पुंजीने हो, भरलेली हो, आहे. तलवार छान दिसतीये एकदम. हो. विशेष चित्र आहे. मस्त चित्र आहे. असं असं अजून एक चित्र सालारजंगमध्येच आहे हं, हं. आणि पण त्याची क्वालिटी थोडीशी खराब होती. म्हणून मी या चित्राची निवड केली, की पुस्तकात छापताना हे चांगलं वाटतं. सौरभचा एक प्रश्न आलाय, की शिवचरित्राबद्दल समकालीन चित्रांची काय उपलब्धता पाहायला मिळते? शिवचरित्रात कमी चित्र पाहायला मिळतात कंपॅरेटिव्हली आपल्याला जेव्हा हो, पेशवाईत आपण प्रवेश करतो किंवा 18व्या शतकात प्रवेश करतो तेव्हा चित्र जास्त मिळतात आपल्याला. हो. कारण काय आहे ना, की तसं नाहीये खरं. पण आता असं आहे, की मी म्हणजे अजून एक पुस्तक तसं केलं तर तसं होऊ शकेल आणि शिवकालातली आपल्याला एक 70-80 चित्र निघतील. हं, हं, हं. तर
आता अपेक्षा आपली अशी असते, की आपल्याला शिवाजी महाराजांची जास्त चित्र हवी असतात किंवा हं, जे वेगवेगळे मावळे आहेत, की समजा आपल्याला तानाजी मालुसरेंचं चित्र फार आवडेल बघायला, बरोबर? बरोबर आहे. किंवा आपल्याला जे आता अष्टप्रधान मंडळ होतं, त्यांचं काही चित्र मिळालं किंवा राज्याभिषेकाचं चित्र मिळालं हं, किंवा रायगडाचं चित्र मिळालं, आपल्याला त्यात फार आनंद होईल. पण दुर्दैवाने ती मराठ्यांच्या बाजूची चित्र जी आहेत ती नाही आहेत. हं. म्हणजे आता आपल्याला पेशवाईत काय दिसतं, की पेशवाईची घराणी होती, की खाजगीवाले किंवा अ, म्हणजे पेशव्यांच्या अत्यंत जवळचे किंवा बिनीवाले आहेत. सरंजामदार जे आहेत, त्या हां, हां. सरंजामदारांची चित्र 18व्या शतकात पुष्कळ मिळतात. हो, पण तेच सरदार आणि सुभेदार जे आपल्याला 17व्या शतकामध्ये होते, येसाजी कंका असतील, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, की यांची नावं अजरामर झाली, पण दुर्दैवाने त्यांची चित्र मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीत. हो. त्यामुळे ते कमी आहे. पण तुम्ही जर शत्रुपक्षाची चित्र पाहिली तर भरपूर आहेत. म्हणजे हं. आदिलशाही चित्र हा एक जेनर आहे आणि आदिलशाही आदिलशाहीची चित्र फार मोठ्या किमतीला बाहेर विकली जातात. मुघलांची म्हणजे भरपूर आहेत. स्टोरी ऑफ द मोगोरोमध्ये मोगलांची तर प्रश्नच नाही. म्हणजे मोगलांचे त्या काळात ना पुष्कळ केली. 90-90 चित्रांचे अल्बम्स असायचे. असे 4, 5, 6 अल्बम्स आहेत. म्हणजे विक्सन अल्बम आहे, मनुची अल्बम आहे. नंतर अननोन नावाचे असे 7-8 अल्बम्स तिथे नेदरलँड्समध्ये आहेत, फ्रान्समध्ये आहेत. हं. तर तसे आपल्याला दिलेर खानापासून, बहादूर खानापासून, शाहिस्ता खानापासून सगळे खान आपल्याला मिळतात. हो. पण मराठ्यांच्या बाजूचे नाहीत. तेच त्यामुळे ते दुर्दैव आहे. हो. आणखीन काही प्रश्न येत आहेत. जनकोजी शिंदे यांचं अस्सल चित्र उपलब्ध आहे का? जनकोजी शिंदेचं चित्र मला आजवर मिळालं नाही. कारण एकतर त्यांचं वय लहान होतं आणि त्यांचे जे 2 मोठे पराक्रम होते, उदगीर आणि उदगीरला त्यांचा फार हात नव्हता. दत्ताजींचा मुख्य म्हणजे सिंदखेड आणि उदगीर या दोन्ही उदगीरमध्ये नाही, पण सिंदखेडमध्ये आय थिंक दत्ताजींचा मेन हात होता. हं, हं. आणि त्यावेळी जनकोजी असतील बरोबर, पण त्यांना काही मोठी कामगिरी त्यांनी स्वतः इंडिपेंडंट नव्हती. दुसरी मोठी कामगिरी म्हणजे पानिपत आणि त्याच्या आधी दत्ताजींच्या तिथे बुराडी घाटावरची लढाई. तिथे जनकोजींना गोळी लागली. हं, हं. तर हे दोन्ही पराक्रम जे आहेत, ते त्यांनी फार लहान वयात केले आणि पुढे काही होण्याआधीच त्यांचा मृत्यूही झाला. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभवून त्यांची एक अशी लिजेंड दंतकथा बनवायची असेल ना, त्याला थोडा वेळ जावा लागतो. तर तेवढा वेळ त्यांना दुर्दैवाने मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा कोणी काढला नाही आणि त्यांना कोणी मुलं असती, तर त्यांनी मग आमचे वडील म्हणून ते फोटो काढून घेतल्यासारखं चित्र काढून घेतलं असतं. तर तसं झालेलं नाही. त्यामुळे ती त्यांची चित्र आपल्याकडे नाहीत. हं. भाऊंचं पिवळा ड्रेस आणि लाल पेशवाई पगडीतलं चित्र जे आहे, ते अस्सल आहे का? पिवळा ड्रेस आणि पेशवाई पगडीतलं म्हणजे म्हणजे तुम्ही जे उदय क्लोजअपमध्ये आहे. कुलकर्णींचं म्हणताय का? क्लोजअपमध्ये जे आहे ते, ज्याच्यामध्ये गार्दी आणि भाऊ उभे आहेत, ते चित्र नाही. दुसरं जे हो. क्लोजअपवालं आहे. अ, आता त्याचं असं आहे की मी ह्याचा सत्यासत्यता शोधायचा प्रयत्न केला आणि आपल्याकडे लोकांना थोडंसं ते दुखावले जातात, की त्यांना विचारलं, की "हे चित्र तुम्ही काही त्याचा पुढे तपास केलाय का?" ते हं, म्हणतात, "आहे भाऊंचं." "भाऊंचंच आहे." मग मी म्हटलं, "तुम्ही कशावरून म्हणताय?" की मग ते त्यांना थोडा धक्का बसतो. आणि दुर्दैवाने असं आहे, की आपण आत्तापर्यंत आपल्याकडे ती कथा चालत आली आहे, की हे भाऊ आहेत. हं, हं. म्हणून आपण त्यांना भाऊ म्हणतो. पण असं त्याच्या मागे लिहिलेलं नाहीये, की सदाशिवराव भाऊ. चित्रकार कोण आहे? त्याने नाव लिहिलेलं नाहीये, साइन केलेली नाहीये किंवा मग त्याच्यात आपण काही मागे त्याच्याबरोबर कुठला असा कागद आलेला नाही, की या चित्रकाराला इतकं इनाम देऊन भाऊंनी हे काढून घेतलं. असं हं. काही नाहीये. तर आपल्याकडे एक परंपरा चालत आलेली आहे, की पर्वतीमध्ये किंवा पेशव्यांच्याकडचं हे चित्र होतं आणि त्याने ते आपल्याकडे आलं. त्यामुळे आपण त्या कन्व्हेन्शनली भाऊंचं मानतो, पण त्याला काही पुरावा असं मला दिसत नाही. युद्धानंतरची काही चित्र आहेत का? गौरवने विचारलंय, गौरव तुळपुळे. युद्धानंतरची म्हणजे पेशवाई तर अनेक आहेतच अर्थातच. पण भाऊंची म्हणजे काय झालं ना पानिपतशी निगडीत. काय झालंय ना दुर्दैवाने, की पानिपतच्या सुमाराला एक अशी पिढी जी होती, ती सगळीच्या सगळी तिथे मग गायब होते. कारण पानिपत गेले, नंतर हे आपले बरेच लोकं गेले. हं, हं. त्यानंतर नानासाहेब पेशवे गेले आणि त्याच्यानंतर नानासाहेबांच्या पिढीतले म्हणजे सखाराम बापू एवढे एकच आपल्याला उरलेले दिसतात, हं, प्रॉमिनंट पर्सन. हं, हं. नंतर मल्हारराव होळकर हे काय साधारण एक 65 पर्यंत. 1765-66 नंतर गेले. तर असं एक जुनी पिढी जी होती, बाजीराव नानासाहेबांची जी पिढी होती, ती गायब झाली. आणि आपल्याला माधवराव दिसतात त्याच्यानंतर आणि माधवराव दुर्दैवाने फार तर 11 वर्षांची त्यांची कारकीर्द आहे. तर त्यांच्यानंतर नारायणराव एका वर्षातच त्यांचा खून झाला.
आणि जी सुरू झाली ती पळापळ. म्हणजे पेशवे कुटुंबियांपैकी एक सवाई माधवराव आणि रघुनाथराव. तर रघुनाथरावांना तर ते सतत फिरतच होते, की मला पेशवाई जो देईल त्याकडे. त्यामुळे त्या काळात पेशव्यांचा पराक्रम किंवा पेशव्यांच्या संदर्भात असं काही तिथे कोणी उरला नाही, जो पुरुष इनाम देणारे चित्र काढून देईल. त्यामुळे ते थोडंसं निग्लेक्ट झालं मागच्या 11-12 वर्षात. आणि पण पेशव्यांचे जे सरदार होते, त्यांनी मात्र भरपूर प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी आपापली चित्र काढून घेतली, की पटवर्धन, बिनीवाले, खाजगीवाले आणि शिंदे होळकर या सगळ्यांची तुम्हाला चित्र सतत परंपरा दिसते. पण पानिपत हा विषय काढून कोणी केलेला दिसत नाही तिथे. हं. सखाराम बापूंचा उल्लेख आला म्हणून उल्लेख करावासा वाटतो. सखाराम बापूंचं एक चित्र उपलब्ध आहे. हो, ते छान आहे. त्याच्यात मुख्य म्हणजे चष्मा आहे त्यांचा दाखवलेला. त्या हो. काळी तसा चष्मा घालत होते चष्मा. लोकं, ते चष्मा हातात घेतलेलं चित्र आहे सखाराम बापूंचं. पुढची प्रश्न काही घेऊया आपण. पुढचा एक आलाय, की पुस्तकामध्ये बुराडी घाटाच्या युद्धाचे काही चित्र किंवा त्याचे काही उल्लेख आहेत का? बुराडी घाटाच्या लढाईचं एक नकाशा आहे, की सुरुवातीलाच तुम्ही जर पहिलं, दुसरं, तिसरं पान पाहिलं तर शहाजहानाबादचा 1807 चा नकाशा आहे. तर हं, त्याच्यात बुराडी घाट कुठे होता ते दाखवलंय आणि त्या युद्धाशी संबंधित वेगवेगळी स्थळं जी आहेत, की शालिमार बाग, जिथे नंतर भाऊ येऊन राहिले होते, ती ती जागा दाखवली आहे. बुराडी घाट दाखवलाय आणि तिथे कॅनॉल आणि पाणी वगैरे असं दाखवलंय. तर बुराडी घाटाचा मुख्य मी थोडा दत्ताजी शिंदेच्या प्रकरणात अर्थात तिथे उल्लेख आहेच. पण तिथे काय झालेलं आहे ना, की कैफियतीने म्हणलंय आणि बाकी लोकांनी म्हणलंय, की तिथे अशी काही पिच बॅटल झाली नाही, जशी पानिपतला झाली होती. हं, हं. म्हणजे अफगाण म्हणजे जे अब्दालीचे अफगाण आणि नजीब खानाचे जे अफगाण रोहिले होते, रोहिले. त्या दोघांनी मिळून अनेक ठिकाणी नदी क्रॉस केली. त्यामुळे ती सेंट्रलाइज्ड ॲक्शन नव्हती, की बुराडीवर सगळं सैन्य आलं, बुराडी ओलांडली आणि लढाई झाली, असं नव्हतं. बोराडी घाटावर काही हजार, पलीकडच्या घाटावर काही हजार, इकडच्या घाटावर काही हजार आणि दत्ताजी शिंदेना सारख्या बातम्या यायला लागल्या, की इकडून कोणीतरी ओलांडतंय, तिकडून कोणीतरी ओलांडतंय, तिकडून. तर ते म्हणले, "साबाजी तू हे पहा, जनकोजी तू हे पहा" आणि ते स्वतः बुराडीवर गेले. हं, पण हं. त्यांच्याबरोबर काही अशी मुख्य फौज नव्हती. ती काही 5,000 2,000 जे काही हं, हं. त्यांची तुकडी होती, तेवढी तुकडीच होती. आणि अफगाण ओलांडायला लागले, तर दत्ताजी म्हणले, "तुम्ही पाहता काय? कापा ना त्यांना." तर मग दत्ताजींनी पुढे घोडा घातला आणि अफगाण्यांनी पलीकडून गोळीबार केला. तर तो हं, गोळी लागून दत्ताजी खाली आले आणि दत्ताजी खाली आले पाहून मग जे काही त्यांचे खास हुजरे होते, ते सोडून बाकी लोकं पळून गेले. हं, हं, हं. आणि मग तिथे कुतुबशाह आला आणि त्यांनी डोकं कापलं, अशी ती कथा आहे. हं, हं, तर हं. त्यावेळी असं नाही झालं, की काही एका ठिकाणी लढाई झाली. त्यामुळे मराठ्यांना सगळे पळून एकत्र आल्याशिवाय तिसऱ्या दिवशीपर्यंत कळलं नाही, की दत्ताजी गेले म्हणून. हं, हं, तर हं. जनकोजीला दंडाला गोळी लागली, त्यांना कोणीतरी मागे उभं लागलं. हं, हं, हं. बाकी साबाजी वगैरे ती लोकांचा काही रेफरन्स लागत नाही. पण हे सगळे एकत्र आले हं, हं. आणि तिथे त्यांना कळलं, की अरे दत्ताजी राहिले आणि मग दत्ताजींची कथा कोणीतरी त्यांना सांगितली. तर हं, आपल्याला इथे कुणाला काय झालं हाच पत्ता नाही. तर लढाईचे बरोबर आहे. डिटेल हे तर फार पुढची गोष्ट झाली. बखरीत काही असं नावं मिळतात. ते जगदाळेंचा एक उल्लेख मिळतो, की त्यांना हो. गोळी लागली, त्यांना वाचवायला म्हणून दत्ताजी पुढे गेले. किंवा ते राजाराम चोपदार यांचा एक उल्लेख मिळतो, की त्यांनी दत्ताजींना धरलेलं होतं. किंवा तू सांगितलंस, की नदी जेव्हा ओलांडत होते, तर त्या नदीमध्ये ती शेरणीची बेटं असतात. त्या बेटांवरूनही हो. गोळीबार चालू होता. म्हणजे नदी पूर्ण ओलांडलेली नसताना सुद्धा त्या मधले जे काही जमिनीचे भाग असतात, बेटं असतात, त्या बेटांवरनं गोळीबार सुरू होता. अशी ती मोठी विलक्षण लढाई आहे ती. पुढचे काही प्रश्न आपण घेऊया, की ही पेंटिंग प्रिझर्व्ह कशी करतात? किंवा इतकी चांगल्या कंडिशनमध्ये इतक्या वर्षांनंतर ही राहिली कशी, जी हाती लागली ती? हो, तर त्याचं एक म्हणजे शास्त्रीय टेक्निकच आहे, की त्यात वेगवेगळी रेझिन्स आणि एनेमल्स असतात. ती बेसिकली पहिल्यांदा काय करावं लागतं ना, की त्या चित्राची कंडिशन पाहून त्याला आधी पॅच करावं लागतं. म्हणजे तुम्ही जर YouTubeमध्ये पाहिलत ना, तर फ्रान्समध्ये लूव्र किंवा बाकीचे नेदरलँड, डच म्युझियम्स आहेत ना, म्हणजे पिकासो वगैरे जे आहेत, ती पेंटिंग्ज तशी म्हणजे तुम्ही जर जुनी पाहिली तर 300-400 वर्ष जुनी आहेत. तर ती काय करतात, त्याला उलटं करतात आणि मागून चिटकवून तो कागद आधी स्टॅबिलाईज करतात आणि तो स्टॅबिलाईज झाला, की मग त्याच्या रंगात जे तडे गेलेले असतात किंवा गॅप्स असतात, त्यांना ते भरतात ओरिजिनल समकालीन त्या काळातले रंग वापरून. आणि पहिलं त्याचं केमिकल एनालिसिस करतात आणि मग तो रंग कोणता आहे ते कळलं, की तसाच रंग बनवून त्यातनं ते भरतात क्रॅक्स. आणि दुसरं असं, की ते मग एकदा झालं, की त्याच्यावरती ट्रान्सपरंट इनॅमल किंवा कोटिंग्स देऊन त्यांना मग वरून काही होऊ नये याची काळजी घेतात. पण हे सगळं झालं पाश्चात्य पद्धत.
आपल्याकडे यातलं काहीही होत नाही आणि त्यामुळे ती चित्र खराब होतात. त्याला काही इलाज नाही. म्हणजे त्यात भिंतीवरनं ते पाणी जातं त्याच्यात, त्यातलं ते हे होतं. पण त्या काळातल्या चित्रांची जी क्वालिटी आहे ना, त्यामुळे ते अजूनही तसंच राहतं. म्हणजे तुम्ही भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये गेलात, तर तिथे भागवताच्या पोथ्या आहेत. तर तिथे सोन्याच्या जागी ते म्हणजे गोल्डन कलरच्या जागी गोल्डच वापरतात ना आणि गोल्ड खराब होत नाही. त्यामुळे ते चित्राची जी चकाकी आहे ना, ती तशीच हं, राहते. हं, तर त्या काळचे जे व्हेरी, व्हेरी हाय क्वालिटीची जी चित्र आहेत ना, ती हं, तशी फार एक्सपेन्सिव्ह आणि महाग इन्ग्रेडियंट त्यात वापरतात. त्याने ते हं. टिकून राहतात. औरंगजेबाने कुराणाची एक प्रत लिहिली होती सोन्याच्या ह्याच्याने. हो, ती हो. एक आहे दिल्लीला बघायला मिळते. हां. त्याच्यात काल परवाच बहुतेक काशीराजाच्या बखरीमध्येच उल्लेख आहे, की अब्दालीने शुजाला बोलावण्यासाठी सोन्याची लिहिलेली एक कुराणाची प्रत शाह अली खानाबरोबर पाठवली होती. असं काहीतरी कुठेतरी एक हं, उल्लेख हं. आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया, की छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेब पेशव्यांना स्वराज्याची जबाबदारी सोपवली, तर त्याचं काही अस्सल पत्र उपलब्ध आहे का? अ, तर आता अस्सल म्हणण्यापेक्षा मी मी जे पाहिलंय, ते तर आपल्या इतिहासकारांनी त्याचे जे पाठ दिलेले आहेत. आता शाहू महाराजांनी मृत्यूच्या समयी एक यादी लिहून दिली. म्हणजे आता तुम्ही नॅचरली इमॅजिन करा, की शाहूंसारखा राजा किंवा कोणी मोठा माणूस ज्यावेळेस जातो, त्यावेळी तो पुढची व्यवस्था काय याच्या संदर्भात काहीतरी अरेंजमेंट म्हणजे मृत्यूपत्र किंवा असं काहीतरी करूनच जातो. त्यामुळे शाहू महाराजांनी पुढच्या व्यवस्थेसंदर्भित 2 याद्या लिहिल्या आहेत आणि सरदेसायांनी त्याचा पाठ दिलेला आहे त्याच्या यादीत. बहुतेक ती पेशवे दप्तर किंवा कुठेतरी ती असेलही किंवा कदाचित ती गायबही झाली असेल. पण सरदेसायांनी ती पाहून ॲक्चुअल यादी उतरून दिलेली आहे हं, हं. आणि शाहू महाराजांनी स्वतःच्या हस्ताक्षराने लिहून दिलेलं आहे पेशव्यांना, की हं, हं. पुढची अरेंजमेंट मी गेल्यानंतर काय करायची आणि त्या अरेंजमेंटनुसार पेशव्यांनी ते केलेलं आहे. कारण तुम्ही पेशव्यांचं खाजगी ओपिनियन म्हणाल, तर त्यांचा प्लॅन असाच होता, की कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्या एक करायच्या. हं, म्हणजे राजाराम महाराजांच्या काळानंतर 2 तग पडले होते, ताराबाई आणि शाहू. ते दोन्ही दुफळी मिटवायची आणि एकच गादी करायची छत्रपतींची, असा नानासाहेबांचा प्लॅन होता. हं, पण हं. त्यांना तो करता आला नाही, कारण शाहू महाराजांनी म्हटलं होतं, की ही गोष्ट करू नका. कारण त्यांचे जे काका होते संभाजी महाराज, हं, ते त्यांच्यापेक्षा तेही साधारण म्हातारेच होते त्यावेळेला. तर ते म्हणले, की "असा म्हातारा आमच्या घराण्यात दत्तक देणं हे मला मान्य नाही आणि हे तुम्ही करू नका." त्यामुळे हं, ते नानासाहेबांना करता आलं नाही. त्यामुळे काही लोकं आजकाल जे म्हणतात, की नानासाहेबांनी मनमानी केली आणि आपल्याला हवं ते केलं. ते काही हं, खरं नाही. त्यांनी शाहू महाराजांचा जो हुकूम होता तोच पाळून महाराजांच्या हुकुमानुसारच पुढचे अरेंजमेंट केलेले आहे. हं, हं. पुढच्या काळात मराठेशाहीच्या इतिहासासंबंधी समकालीन चित्र प्रकाशित येणार आहेत का अजून काही? किंवा याबद्दल काही संशोधनाला अजून कितपत वाव आहे? मी म्हणेन की संशोधनाला प्रचंड वाव आहे, की भारत इतिहास संशोधक मंडळात मी म्हणल्याप्रमाणे 1200 चित्र आहेत आणि त्यातलं फार थोडी चित्र छापलेली आहेत. त्यातली बाकी सगळी चित्र अप्रकाशित आहेत. तर हेही आहेच आणि हे तर मी फक्त मंडळातलं म्हणतोय. तर खऱ्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे, की मंडळातली जी चित्र भेट म्हणून मिळाली आणि जी विकता आली नाहीत, अशी चित्र आमच्याकडे जमा आहेत. कारण मंडळाची आर्थिक परिस्थिती अशी नाही, की आम्ही जे उत्तम नमुने आहेत, ते घेऊन आम्ही मंडळात ठेवू शकू. अशी आमची आर्थिक परिस्थिती कधीच नव्हती, असं खऱ्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. हं, हं, तर त्यात या परिस्थितीत झालं काय, की स्वातंत्र्यानंतर 50-60 सालापर्यंतही आपल्याकडे चित्र अशी वजनावर म्हणजे हजार-हजारच्या बॅचने विकली जायची. आणि दिल्लीत डीलर्स होते. म्हणजे पुण्यातले डीलर मुंबईत विकायचे, मुंबईतले डीलर दिल्लीत विकायचे. आणि हे जे पाश्चात्य लोकं यायचे, हे काय $10 $20 अशा भावाने वजनावर चित्र घ्यायचे, की 1 किलो, 2 किलो अशी मिनिएचर चित्र घेऊन ते परदेशात गेलेली आहेत. आणि ब्रिटिश लायब्ररीपासून अमेरिकन म्युझियम्सपर्यंत सगळीकडे हजारांनी, शेकड्यांनी ही चित्र पडलेली आहेत. तर हे कोणी तिथे जाईल, बघेल, त्याचा टाळा लावेल आणि त्यात हे करेल, असं भरपूर संशोधनाला भरपूर वाव आहे. म्हणजे 5-10% याच्यावर काम झालेलं आहे. 80-90% काम बाकी आहे. हं. त्याच्यामुळे जी सगळे आपण येलचं बघतो किंवा कुठल्याही ओरिएंटल कलेक्शन्स जेव्हा बघायला जातो ब्रिटिश लायब्ररीचे असतील. आपली चित्र एक तिथं दिसायला लागतात. पूर्वी संशोधकांनी लिहून ठेवलेलं आहे, की इथं हे चित्र आहे. ते त्यांनी पाहिलंय. त्यांना त्या काळी फायनान्शियल गोष्टींमुळे असतील किंवा परमिशनमुळे असेल ती पब्लिश करता आली नाहीत. तर ती कदाचित निदान ती तरी शोधून पुन्हा यावी, मेनस्ट्रीम मीडियामध्ये यावी, की जेणेकरून चुकीची चित्र जी प्रचलित होतात किंवा बऱ्याचदा असं बघायला मिळतं, की एका नावाने दुसरंच चित्र प्रसारित केलं जातं. हो, तर ती निदान ती तरी थांबावं. त्याच्यासाठी निश्चितपणे वाव आहे या गोष्टीला. हो.
गौरव विचारत होता, की अच्छा युद्धानंतरचं म्हणजे त्याचं म्हणणं होतं, की पानिपत मधलीच असं त्याला विचारायचं होतं. पण त्याचं उत्तर तू दिलंयस ऑलरेडी. हो. पेशवाई बदनाम का झाली? याला काय कारण? इंटरेस्टिंग कसं आहे प्रश्न ना, आहे. की सगळ्यांना विचारावासा वाटतो नेहमी. बदनाम होणं हे लोकांच्या हातात आहे ना, जे नाम बदनाम जे आहे. आता काय प्रकार झालेला आहे, की पेशवाई ही पेशवाईच्या काळातही बदनामच होती. असं नाही, की पेशवाईच्या काळात तिथेही अ, आणि त्याचं कारण असं, की बाळाजी विश्वनाथ आणि त्यांच्या घराण्यातले जे लोकं होते, त्यांना काही असं वंशपरंपरा त्यांच्याकडे आली, ती पेशवाई आणि शाहू महाराजांचं छत्रपतीच्यानंतर छत्रपतींचं महत्त्व कमी झालं. तर फार पूर्वीपासून महाराष्ट्रात 2 पक्ष आहेत. एक तर ब्राह्मणेतर आणि एक त्यांच्या विरुद्ध ब्राह्मणाचा. हा पक्ष फार जुना आहे. म्हणजे पेशवाईच्या काळापासून आहे. पेशवाईच्या काळातही आपल्याला ब्राह्मणांमध्येही देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे यांचे तुंबळ वाद आपल्याला तिथे कागदात दिसतात. पुष्कळ दिसतात. हो. आणि त्याविरुद्धही पेशव्यांच्या विरुद्धही एक पक्ष होता. म्हणजे तिथे छत्रपतींच्या दरबारात नानासाहेबांची पेशवाई काढून घेण्यात आली होती. हाही प्रकार होता. हं, हं. बाजीरावाला पेशवाई मिळू नये हाही प्रकार तिथे झाला होता. हं, हं. आणि दाभाडे, रघुजी भोसले किंवा मग दमाजी गायकवाड हे पेशव्यांना जुमानत नव्हते हे तर उघड आहे. त्यांनी सरळ-सरळ पेशव्यांची अवज्ञा करणे, टाळाटाळ करणे, प्रसंगी उघड लढाई करणे हेही प्रकार केलेले आहेत. तर त्यामुळे पेशव्यांना यांना वठणीवर आणायचं तर त्यांना जबरदस्तीने लढाई करूनच आणावं लागलं होतं. कारण त्या काळात तो रूलच होता, की जो शक्तिमान आहे त्याचं सगळ्यांनी ऐकावं. हं. तर त्यामुळे ती परंपरा जुन्या काळापासून आहे, की जो वरती गेला त्याचे पाय खेचण्यात आपण अजूनही अग्रेसर आहोतच. तर हे स्थानिक राजकारण आहे आणि ते चालतच राहणार. त्यामुळे अगदी टिळकांच्या काळात का होईना, हाच पक्ष तिथे होता. म्हणजे आता शाहू महाराज, त्या काळचे शाहू महाराज आणि टिळक यांच्यात तिथे दत्तक विधानाचं मोठं प्रकरण झालं होतं आणि टिळकांवर खटलाही तिथे झाला होता. तर हे जे महाराष्ट्राच्या राजकारणातले आंतरकरंज आहेत, हे हं. कायम तिथे होते आणि ते आजही आहेत. फक्त त्याचे पुढारी वेगवेगळे बदललेले आहेत. म्हणजे आता आपल्याला ब्राह्मणांचा पक्ष थोडासा कमजोर दिसतो कारण संख्येला महत्त्व आलेलं आहे. हं. त्यामुळे ज्यांची संख्या कमी ते बॅकफुटवर गेलेले आपल्याला दिसतात. हं. पण हे आजचं नाहीये. हे 2 पक्ष हे आहेत आणि एकमेकावर चिखलफेक त्यात होते. आणि त्यातूनच हा पेशवाई अनपॉप्युलर करण्याचा मार्ग आहे. कारण ब्राह्मणांना पेशवाईचा अभिमान आहे आणि ज्या दुसऱ्या पक्षाला ज्याचा अभिमान आहे त्याच्यावर चिखल उडवण्यात काहींना धन्यता वाटते. त्यामुळे ते आहे. आता ते आपण कितपत मानायचं हे आपल्यावर आहे. त्यामुळे आपण बदनामी जर धुवून काढली, तर बदनामी निघूनही जाईल. पण ते दुसरे पक्ष जोपर्यंत तुमच्या बदनामीवर तुम्हाला ॲग्री होत नाही, तोपर्यंत ही गोष्ट अशीच राहणार. हेही आहे. हं. माणूस बरा वाईट किंवा माणूस चुकीचा असतो. त्यासाठी एक पूर्ण जात किंवा जमात चुकीची नसते. राइट. एखाद्याने देशद्रोह केला किंवा एखादा जर दुसऱ्याला जाऊन मिळाला, त्यासाठी तुम्ही पूर्ण त्या जमातीला दोष देऊ शकत नाही. हो. हा त्यातला एक भाग झाला फक्त. माधवराव आणि रमाबाई यांच्या सतीचं चित्र उपलब्ध आहे का? मला वाटतं असं एक चित्र पाहिलंय, पण ते खरं आहे का याबद्दल शंका आहे. तुला काय वाटतं? मी एक चित्र पाहिलंय, हं. पण ते माझ्या मते ते नंतरच्या काळातलं आहे. कारण तुम्ही जर त्या काळातलं पाहाल ना, तर त्यावेळी तो प्रसंग त्यांना थोडा करुणाजनक किंवा काही दैवी वगैरे अशा स्वरूपाचा त्यांना तिथे वाटलेला आहे. हं. पण त्याची आख्यायिका व्हायला ना, एक 30-40 वर्ष जावी लागतात. म्हणजे त्या पिढीतली सगळी लोकं गेली ना, की मग आपण म्हणतो, "अरे, रमाबाई फार मोठ्या देवी होत्या आणि त्यांनी सती केल्या." म्हणलं मग ते काय कसं झालं असेल? मग कोणीतरी तो आपला एक प्रातिनिधिक सतीचा प्रसंग रेखाटलेला आहे. पण त्या रमाबाईच आहेत आणि ते माधवरावांचीच चिता आहे, असं म्हणणारं त्याच्यामागे काही लिहिलेलं नाही. त्यामुळे हे बहुतेक सती ज्यावेळी प्रचलित होती, त्या काळातलं ते चित्र असावं आणि समकालीन असं नसावं, असा एक माझा अंदाज आहे. पण आता ते जोपर्यंत ते आपल्याला ओरिजिनल मिळत नाही आणि त्याच्यावरती काही पुरावा मिळत नाही, तोपर्यंत ते सांगणं फार अवघड आहे. पेंटिंग्स किंवा पिक्टोरियल इतिहासाकडे एवढं लक्ष का दिलं गेलं नाही आजवर? कारण कसं आहे ना, की एक तर व्यावहारिक कारण आहे, की पूर्वीच्या काळात ज्यावेळी चित्र छापावी लागायची, त्यावेळी त्यांना प्लेट बनवाव्या लागायच्या आणि त्या प्लेट हं. अशा चित्राच्या म्हणजे तुम्ही जर पाहिलत तर आजकाल 4 कलर ऑफसेट छापणं हे फार सोपं गोष्ट झालेली आहे, की हं. तुम्ही काय ₹1-2 पर पेज तुम्हाला लागतात आणि ते छापायचे. तर आपली एक आर्थिक दर्जा आपला वाढलेला आहे आणि खर्च कमी झाला आहे, हे एक आहे. पण पूर्वीच्या काळात ना, की चित्र छापायची म्हणलं, तर त्या लेखकाला फार विचार करावा लागायचा, की मी किती 3 चित्र छापू की 2 छापू? हं. आणि दुसरं इंटरनेट नसल्यामुळे आपल्याला परदेशात काय चित्र आहेत, ह्याचा काही आपल्याला अंदाजच नव्हता. म्हणजे
त्या काळात एक कसं होतं, की जी ब्रिटिश म्युझियम किंवा ब्रिटिश लायब्ररी यांना ब्रिटिश लायब्ररीला पूर्वी इंडिया ऑफिस लायब्ररी असं म्हणायचं. हं, आणि मुळात दिल्लीचं जे मोगल दफ्तर होतं, त्यातले बरेचसे कागद तिकडे गेले होते. त्यामुळे ते इंडिया ऑफिसमधून ब्रिटिश लायब्ररी असं त्याचं इव्हॉल्युशन झाली. त्यांचा जो कॅटलॉग होता, त्या कॅटलॉगमध्ये पण चित्र नव्हती. त्यांनी नुसतं ते टेक्स्च्युअल डिस्क्रिप्शन दिलं होतं. तर आपले जे जुने संशोधक होते, त्यांनी मोठ्या मेहनतीने ते कॉपी आणायचे कॅटलॉगची आणि त्यातले डिस्क्रिप्शन वाचून म्हणायचे, की आम्हाला हे चित्र मिळेल का? मग त्यांना एक 15-20 वर्षांनी कोणी जर तिथे इंग्लंडला गेलं, तर तिथं जाऊन त्या ब्रिटिश लायब्ररीमधून त्याचा तो झेरॉक्स, कलर झेरॉक्स घेऊन ते आपल्याकडे यायचं. हं, आणि ते छापताना पण आपल्याला 4 पानं आहेत आता जी कलर छापायची ती. त्या 4 पानात आपण किती बसवणार ना? बरोबर, मग अगदी महत्त्वाची म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची चित्र आपण छापणार. असं बरोबर. करत ते सप्लाय पण लिमिटेड होता आणि त्यामुळे अभ्यासकही लिमिटेड होते आणि अभ्यासक लिमिटेड आहे त्यामुळे अभ्यासही कमी झाला. असं ते होतं आणि बाकी चित्र आपण कुलूप बंद करून ठेवली होती ना, की कोणाला पाहायला मिळत नव्हती, होत हं. नव्हतं. तर यामुळे सगळं ते राहिलं असं एक आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. म्हणजे आपली पण अनेकदा चर्चा झाली याच्यावरनं, की पानिपतात मराठ्यांची संपूर्ण फौज किती होती? आता ते कसं आहे, की त्याला यू हॅव टू अप्रोच इट फ्रॉम 3-4 अँगल्स. एक तर आहे जमा खर्च. त्या जमा खर्चातून आपल्याला पगाराचे आकडे कळतात. त्या पगाराच्या आकड्याला तुम्ही महिन्याच्या पगाराने भागलं, की तुम्हाला अंदाजे आकडे कळतात. तर तो एक मार्ग झाला. दुसरा मार्ग असा, की समकालीन पत्रांमध्ये आपल्याला एकोज सापडतात, की एका ठिकाणी लिहिलं, की पार्वतीबाई ग्वाल्हेरीला आल्या. त्यांच्याकडे 40,000 फौज होती. आणि नानासाहेब जे होते ते खेचीवाड्याला होते आणि त्यांची फौज वेगळी होती. त्यांचा आकडा वेगळा दिलेला आहे. आता हे आपल्याला पानिपत नंतरचा काउंट झाला 40,000चा झाला. नंतर पुरंदर दप्तरात एका ठिकाणी लिहिलंय, की भाऊ पड्डूरावहून निघाले. त्यांच्याकडे काय फौज होती, तर दादासाहेबांच्या पथकांपैकी त्यांच्याकडे 20,000 होते आणि भाऊंचे स्वतःचे असे काही पथकं होती. आता त्यांना शिंदे होळकर जे होते, ते मुचकुंद तीर्थावर जाऊन मिळाले. तोपर्यंत ती फौज तशी नव्हती. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, की पानिपतावरती रणभूमीवरती जी फौज होती, तो आकडा वेगळा आणि ही जी लोकं आहेत ना, ही सांगतायत, की वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आता पलटूर म्हणलात, तर ते मागच्या वर्षी 1760चा आकडा आहे. ग्वाल्हेर म्हणलात, तर तो 1761 मार्चमधला आकडा आहे. आणि जातानाही मला त्या जमा खर्चामध्ये एक इंटरेस्टिंग उल्लेख आढळला, की इब्राहिम खानाची काही लोकं दिल्लीत राहिली. कारण त्यांना पानिपतवर जायचं होतं, पण त्यांना जाता आलं नाही. ते म्हणले, "मग आम्हाला हुकूम व्हावा." तर हुजूरांनी त्यांना हुकूम केला, की "तुम्ही दिल्लीत राहा आणि तुम्हाला दिल्लीत नेमणूक देतो." म्हणजे इब्राहिम खानाचे जे आपण 8,000 धरत होतो, त्यापैकी एक भाग हा दिल्लीतच होता. त्यामुळे तो 8,000 असा आपल्याला फुल स्ट्रेंथ पानिपतवर धरता येत नाही ना. तर अशा ह्याने जदुनाथ सरकारांनी एक अंदाज दिलेला आहे, की 50,000-55,000 फौज होती आणि मला तो साधारण आकडा बरोबर वाटतो आणि त्या त्यामध्ये साधारण तुम्ही जर बघितलं तर एक 25,000 ते 30,000 हे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे पागेचे जे पागा आणि शिलेदार असं आपण म्हणतो ते होते. 5,000 हुजरात होती. म्हणजे हे झाले 35,000 आणि साधारण अ, होळकरांचे एक 4,000-5,000 40,000 आणि शिंद्यांचे एक 10,000-12,000 असे 10,000 म्हणजे एक 50,000 आणि इब्राहिम खानाचे 6,000-7,000 असे एक 56,000-57,000 पर्यंत फौज होती, असं आपल्याला म्हणता येतं ते. कारण ते प्रत्येकाने आकडे वेगळे दिलेले आहेत. हो. काशीराजाचे आकडे वेगळे आहेत. प परकीय जी साधनं आहेत, शत्रूच्या बाजूने जी लिहिली गेलेली, त्याच्यातले आकडे वेगळे आहेत आणि आपल्याकडचे जे आकडे आहेत, तू जे रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं, पगारावरून फौजेचा आकडा काढणे, त्यातनं आणखीन दिसणारे आकडे जे आहेत ते वेगळे दिसतात. ते नॅचरल आहे कारण वेगवेगळ्या वेळी आकडे वेगळे होते. त्यामुळे काशीराजाने ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्याने दिला ना आणि ते आकडे तसे सुसंगत असू शकतात विलंब. हर हर महादेव या जयघोषाबद्दल लिखित काही उपलब्ध आहे का? आता ते कसं आहे, की हर हर महादेव हा जयघोष होता, हे आपल्याला बखरी, कैफियती यांच्या हां. वर्णनातून तर दिसतंच आणि जे फारसी इतिहास साधनं आहेत, त्यातही लिहिलेलं असतं, की अ, मुघल फौज दिन दिन म्हणून तुटून पडली आणि हे लोकं हर हर महादेव म्हणून मराठी तुटून पडले. तर तो एक घोषणा होती आणि ती मराठ्यांचीच होती असं नाही, ती हिंदूंची आधी घोषणा असेलच. कारण महादेव हा काही आजचा देव नाही, हा फार वैदिक काळापासूनचा जुना देव आहे. तर ती घोषणा होती आणि त्याच्याबरोबर इतरही घोषणा असतीलच. त्या आपण अजून आपल्याकडे कानापर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत, पण त्याही होत्या त्या काळात. हं. कारण
सभासद बखरीमध्ये पण उल्लेख मिळतो ते, की हो, श्री महादेव ऐसा गजर करून वानरे जैसे चढून जातात, तैसे चढून गेले. हो. सिंहगडच्या युद्धाच्या वेळेस आहे बहुतेक ते. शिवभारत पूर्ण का नाही? शिवचरित्रावरचा प्रश्न आलाय. त्याला कारणं अनेक असू शकतात. आता कसं आहे, की शिवभारत काराने असं लिहिलेलं नाहीये, की त्याने अपूर्ण का सोडला. हं, हं. हे त्याने तर लिहिलेलं नाहीये. त्यामुळे आपण जे आता बोलतोय हे सगळे तर्क किंवा गेसवर्क असाच प्रकार आहे. हं, हं. तर जनरली काय होतं, की तुम्हाला जर एक प्रत अपूर्ण सापडली, तर मग तुम्ही म्हणू शकता, की अरे ही आपल्यापर्यंत पोहोचली नाही किंवा मग त्यातल्या काही प्रकरणं गहाळ झाली, असं असू शकतं. हं, हं. पण आपल्याला तिथे काय तंजावरमध्ये एक प्रत मिळालेली आहे, परत कोल्हापूरमध्ये एक प्रत मिळालेली आहे आणि दोन्ही प्रती अपूर्ण आहेत. तर याचा अर्थ असा नाही, की काही गहाळ झालं. म्हणजे असं नाही होऊ शकत, की कोल्हापूरमध्ये गहाळ झाला आणि नेमका तोच भाग गहाळ झाला आणि तंजावरमध्ये तेच गहाळ झालं आणि नेमका तोच भाग गहाळ झाला. असं नाहीये. तर आपल्याला ज्या काही सगळ्या प्रती मिळाल्या आहेत, सगळ्या अपूर्ण आहेत. तर ह्याच्यावरून असा एक अंदाज करता येतो, की ज्यावेळी त्याने ते ओरिजिनल लिहिलं, त्याच वेळी ना कदाचित त्याने ते अपूर्ण सोडलेलं असावं आणि त्यामुळे ते अपूर्ण आहे, असा एक अंदाज आहे. म्हणजे मे बी आता त्याचा मृत्यू झाला असावा लिहिण्याआधी किंवा मे बी हं, हं. त्याला ते पुढच्या ओळीस ज्या लिहायच्या होत्या, तो सरकारी कागदांवरून लिहीत होता आणि सरकारी कागद त्याला मिळाले नाहीत. असाही प्रकार असू शकतो किंवा मग तो म्हणला असेल, की माझा मुलगा लिहील आणि मुलाने कधी लिहिलंच नाही, असंही होऊ शकतं. तर परमानंद जो आहे, त्याचं अगदीच घराणं अर्धच सोडलेलं 31 पूर्ण आणि 9 श्लोक फक्त 32व्या अध्यायाचे मिळतात. म्हणजे अगदी अर्ध्यात असं चालू आहे. आणि आपण उठतो लिहिता हो, तसं तसं झालेलं झालेलं आहे आहे. अगदी. कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा. हू नोज म्हणजे त्याने तसं काही तिथे लिहिलेलं नाहीये. पण जनरली अशा वेळी ना मुलं लिहून ठेवतात, की माझ्या वडिलांनी एवढं लिहिलं, आता हा संकल्प आहे, की आम्ही पूर्ण करू किंवा मग हे अपूर्ण शिवभारत आम्हीच अर्पण करतो आहोत, असं जनरली असतं. पण आता ते नाहीये. आता ते नाहीये, आता यू कॅनॉट से एनिथिंग जे अस्तित्वात नाहीये त्याच्याबद्दल. त्यामुळे हे सगळे गेसवर्कच राहील, जोपर्यंत आपल्याला काही अजून लिहिलेली प्रत मिळत नाही काही तोपर्यंत. तर आपल्या मीटिंगला 52 मिनिटं झालीत. मी टाईम चेक घेतो थोडासा. शेवटचे एक 7-8 मिनिटं आपण आणखीन चर्चा करूया मनोजशी आणि मग पुन्हा कधीतरी त्याचा वेळ नक्की मागूया. शेवटची काही प्रश्न घेऊया. लोकांच्या मनात आजही कलुषित किंवा द्वेषित इतिहास ठासून भरलेला आहे. त्यांना किंवा त्यांच्या मनातून हा इतिहास कसा बाहेर काढावा? कसं आहे ना ते, की इतिहासाचा तुम्ही काय उपयोग करताय त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आता आपल्याकडे एक मेनस्ट्रीम समजूत अशी, की खरं काय घडलं त्याच्यासाठी आपण इतिहास जाणून घेऊया. हं, हं. तर तोही एक आहे नोबल हेतू. दुसरा हेतू कसा असतो लोकांचा, की त्यांना ऐकायचं असतं, की आमचे पूर्वज कसे महान होते किंवा अ, आम्ही कोणत्या लोकांचे वंशज आहोत, असं एक ऐकायचं असतं आणि त्यांना कसं आहे, की एक वस्तुनिष्ठ परखड विश्लेषण नको असतं. कारण बरोबर. त्यांना स्फूर्ती मिळण्यासाठी ते हवं असतं, की आम्हाला यातून हर हर महादेव म्हणलं, की आम्हाला स्फूर्ती येते आणि आम्ही एक कठीण प्रसंगातही निभावून देतो, असं आमच्या मनात जागी होते आहे. तर तशी स्फूर्ती मिळवण्यासाठी फक्त आम्हाला वीरकथा हवी आहे, असंही असतं बऱ्याचदा. आणि कधी-कधी कसं होतं, की आता अ, एका विशिष्ट समाजाची घोषणा असते, की आपला धर्म खतरे में है, राइट? हं, हं. आणि ते लोकं मग लगेच एकत्र येतात, की कारण मग आम्ही विरुद्ध ते, असं ते लढाई सुरू होते त्याच्यानंतर. हं, हं. तर तशा पद्धतीने काही लोकांना काय असतं, की काही लोकांना म्हणायचं असतं, की आम्हाला आमचा एक विशिष्ट समाज एकत्र आणायचा आहे आणि आम्हाला इतरांविरुद्ध लढाई करायची आहे. किंवा मग तो एकदा विशिष्ट समाज एकत्र आला, की आम्हाला त्यांची मतं मिळतील किंवा मग आम्हाला त्यांच्याकडून काही कामं करून घेता येतील, जी तो जर त्याने सारासार विचार करून वस्तुनिष्ठपणे जर केलं, तर ती लोकं ते काम करणार नाहीत. पण आपण त्यांच्या डोक्यात जर हे भडकवलं, तर आपल्याला ते मिळेल. असं जे असतं, त्या कारणासाठी ते इतिहास वापरतात आणि तुम्ही जर पाहाल, की ती लोकं सत्तेत आली किंवा त्यांचं काम झालं, तर ते त्या इतिहासाकडे अजिबात लक्षही देणार नाहीत, हेही आहे. तर तो इतिहासाचा एक साधन म्हणून वापर केला जातो, की इट्स लाइक अ मर्सिनरी म्हणून इतिहास वापरला जातो. आणि दुर्दैवाने कसं आहे, की ते जोपर्यंत राजकारण आहे, तोपर्यंत ते राहणार. त्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही. ही एक जे काही व्यवहारात जे काळं पांढरं असतं, त्यातला एक भाग म्हणून आपण ते घ्यावं आणि माझं एवढंच म्हणणं आहे, की आपण ते आपल्या डोक्यात जाऊ देऊ नये. कारण त्यांचा हेतू तोच असतो, की तुमचंही डोकं भडकावणे आणि त्यांच्या समर्थकांचंही. तर स्फूर्ती, उत्तेजन, वीरकथा हा एक भाग जरी इतिहासाचा असला, तरी इतिहासाकडे हळू-हळू जसा आपण अभ्यास करत जातो,
तसा तसा तटस्थ दृष्टिकोन येणं गरजेचं असतं, की त्यातनं हो, मग तुम्ही तपशील अभ्यासून खरं काय घडलं नेमकं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करता. अर्थात लिहिलेल्या बाजू ज्या असतात त्या प्रत्येकी एका बाजूने लिहिलेला तो इतिहास असतो. पण त्याचं जेव्हा तुम्ही एकत्र मिश्रण करता, तेव्हा तुम्हाला त्यातनं हळू काय घडलं असेल, हे जाणून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो असंच आपल्याला इथं म्हणता येईल. हो. शिवाजी महाराजांचं एक अस्सल चित्र एका डच माणसाने काढलेलं आहे, असं निनादजी म्हणाले होते एकदा. हो, हो, आहे. फ्रान्सो व्हॅलेंटिनने ना बहुतेक वैयक्तिक आहे ते. सुरत सुरत लुटीच्या वेळी ज्यावेळेस शिवाजी महाराज तिथे गेलेले होते, त्यावेळेस तिथं काढण्यात आलेलं एक चित्र आहे. ते इंटरनेटवरती तुम्हाला मिळेल. "दे हीर शिवाजी" असं काहीतरी त्याच्यावरती लिहिलेलं आहे खाली. आणि आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे शिवाजी महाराजांच्या अस्सल चित्रांचा. तुम्ही जर तो बघितला गौरव, तर त्यात तुम्हाला ते चित्र दिसेल. अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्वनाथांचं मंदिर त्याच जागेवर का नाही बांधलं पुन्हा? हो, ते मी पुस्तकात दिलेलं आहे. थोडक्यात सांगतो, की मल्हारराव तिथे गेले होते आणि मल्हारराव म्हणले, की "हे हे काय आहे? म्हणजे हे मी पाडतो. जे काही ज्ञानवापी मशीद आहे, ती मी पूर्ण पाडतो आणि तिथे मंदिर बांधतो. तिथे विश्वेश्वर होता त्या जागी पुन्हा जाईल." तर काशीतले ब्राह्मण म्हणाले, की "तुम्ही असं करू नका, कारण या प्रांतात यवन विशेष प्रभाळ आहेत आणि पुढे कोणीतरी बादशहा धर्माभिमानी झाला, तर तो तुम्हाला काही करणार नाही, पण तो आमचा जीव घेईल. त्यामुळे तुम्ही हे काम करू नका." आणि तरी पण जर पाटील बाबा म्हणजे होळकर जर म्हणले, की "मी बांधतोच." तर ते म्हणले, की "आम्ही पेशव्याकडे अर्ज करू, की पाटील बाबांना तुम्ही थांबवा आणि त्यांना तिथे मंदिर बांधू देऊ नका." तर स्थानिक जनतेचा जर असा विरोध असेल, तर मग आपण तिथे जाऊन काय करणार ना? त्यामुळे अहिल्याबाईंनी बहुतेक एक सामोपचाराची भूमिका म्हणून अगदी शेजारी बांधलंय. पण भिंतीला भिंत कॉमन आहे, पण शेजारी बांधलंय. अशा पद्धतीने स्थानिक भावना न दुखावता, पण आपला धर्म पुन्हा स्थापित असा केलेला आहे. बरोबर. शेवटचे काही 2-3 प्रश्न पटकन घेऊया आपण, की शशिकांत ओक यांनी विचारलंय, आपल्या पुस्तकातील काही चित्रातील तपशिलांचा शोध घेऊन मिसळपाव.com वरती सादर केला आहे. त्यावरती मनोज यांची प्रतिक्रिया समजून घ्यायला आवडेल. हो ना, बरोबर. ते तिथे टाकूयात. त्यांनी 3 धागे काढलेत तिथे. बरं. तर ते असं आहे, की मुळात तो धागा कोणाला समजलाच नाही. त्यामुळे त्यात प्रतिक्रिया फार थोड्या झालेल्या आहेत. तर तो मी आता उघडतो आणि त्यांना तिथे प्रतिक्रिया देतो. ओके. थँक यू. शनिवारवाड्याचे सगळ्यात जुने चित्र कोणते आणि किती सालचे? चित्रकार कोण काही माहिती आहे का आपल्याला? शनी रविवारची फार चित्र नाही आहेत. सगळी चित्र 1800 नंतरचीच आहेत आणि ही ब्रिटिश ह्यांनीच काढलेली आहेत. एक नील मॅकॉर्मिकचं एक चित्र आहे आणि एक दुसरं आहे. तसंच आजकाल मी काही दिवसांपूर्वी पुण्याचं जे एक लाँग डिस्टन्स शॉट आहे नदीकाठचा, तिथेही कोणी लोकं म्हणत होते, की त्यात शनिवारवाडा आहे का? त्याचाही प्रयत्न आहे. पण शनिवारवाड्याची फार थोडी चित्र आहेत. 2च आहेत आत्तापर्यंत मी पाहिलेली. मे बी 3 असतील. एवढीच आहेत आणि ती सगळी पेशवाई बुडल्यानंतरची आहेत. बरं. शेवटचे 2 मिनिट राहिलेत. पुस्तकाबद्दल आपण बोलूया थोडंसं, की पुस्तक आत्ता Amazon, बुकगंगा आणि मला वाटतं तुझी एक स्वतःच्या वेबसाईटवरती विक्रीला उपलब्ध आहे, बरोबर? हो. आता काही ओपन डिस्काउंट्स चालू आहेत अजून? तर हे जे बुकगंगाच्या तर्फे त्यांनी स्वतःचंच डिस्काउंट ठेवलेलं आहे. 1125 की 1175 असं काहीतरी तिथे आहे. Amazonवरती थोडंफार डिस्काउंट आहे आणि माझ्या वेबसाईटवरती तरी मी आत्ता काही ठेवलेलं नाहीये. पण कोणाला जर असं असेल, की कोणी विद्यार्थी असतील किंवा कोणाला ते तेवढी किंमत शक्य नसेल, तर panipat.rediscovered@gmail.com वरती मला सांगा आणि मी जरूर त्यांना प्रयत्न करेन सवलतीच्या दरात द्यायचा. नक्की. हा ईमेल ॲड्रेस मी Telegramवरती पोस्ट करेन थोड्या वेळाने ग्रुपवरती. तर तुम्ही मनोजला मेल करा जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर लायब्ररीसाठी किंवा शाळेसाठी वगैरे जर हवा असेल कुठे तर. आपण नक्की ते पोहोचवण्याचा डिस्काउंटमध्ये प्रयत्न करूया इथं. तर इट्स बीन 59 मिनिट्स. आपण थांबूया आता. प्रश्नांचा ओघ काही संपणार नाही. आपण नक्की पुन्हा वेळ घेऊया मनोजकडून आणि गप्पा नक्की मारूया. मनोज, मनःपूर्वक धन्यवाद. आज वेळ दिलास आणि आपण तुझ्या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या Telegram ग्रुपशी चर्चा करू शकलो. मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.